यानंतर वजन कमी करण्यासाठी ना व्यायाम करण्याची गरज ना औषध घेण्याची, त्यासोबतच पथ्य पाणी देखील करावं लागणार नाही। अगदी घरातीलच 2-3 वस्तू वापरून आपण एक असं जादुई पाणी तयार करणार आहोत, ज्यामुळे तुमचं अगदी एका झटक्यामध्ये पूर्ण वजन कमी होईल। आणि या पाण्याची चव एवढी चांगली आहे की अगदी तुम्ही आवडीने हे पाणी प्याला, अजिबात कडवट किंवा वेगळा अशी चव याची लागत नाही। एकदा ट्राय करा, तुम्हाला खूप जास्त फायदा होईल। त्यासोबतच अगदी नॅचरल घरगुती उपाय आहे, त्यामुळे घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपण याचा उपयोग करू शकतो। अजिबात कोणतंही नुकसान होणार नाहीये। तुम्हाला जर शुगर असेल, पीसीओडी असेल तरीही तुम्ही याचा उपयोग करू शकता। आजकाल अवेळी जेवण किंवा काही बाहेरचं खाणं, फास्ट फूड खाणं यामुळे खूप वजन वाढण्याचे प्रमाण जास्त झालेले आहे। अगदी दिवसेंदिवस वजन वाढत जातं। वेळीच जर तुम्ही याला कंट्रोल केलं नाही तर वेगवेगळे आजार देखील होतात। त्यामुळे वजन कमी करणं खूप गरजेचं आहे। आजच हा उपाय करा, अगदी याचा 1 रुपयाही खर्च येणार नाही। घरातीलच वस्तू आहेत आणि त्यासोबतच जास्त वेळही लागत नाही। यामध्ये आपण ज्या वस्तू वापरलेल्या आहेत त्या वस्तूच का वापरायच्या हे देखील मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। पूर्ण माहिती घ्या, काय करावे काय नाही करावे हे देखील खूप महत्त्वाचं असतं। आणि त्यासोबतच स्टेप बाय स्टेप व्हिडिओला फॉलो करा, 100% रिझल्ट भेटेल। आणि व्हिडिओ पूर्ण पाहून झाल्यानंतर आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। इथे आपल्याला लागणार आहे पाणी, स्वच्छ प्यायचं पाणी घ्यायचं आहे। 1 लिटर पाणी लागणार आहे। माझ्याकडे इथे अर्धा लिटरची बॉटल आहे, तर मी अशा 2 बॉटल पाणी घेणार आहे। तुमच्याकडे जर एखाद्या भांड्याचं किंवा ग्लासचं मोजमाप असेल 1 लिटरचं, तर तुम्ही त्याप्रमाणे मोजून 1 लिटर पाणी घ्या। मोजून यासाठी मी म्हणत आहे की आपण ज्या वस्तू टाकणार आहोत त्या देखील त्याचप्रमाणे यामध्ये पडतील, यामुळे आपल्याला रिझल्टही लवकर भेटेल। तर इथे मी पाणी असं 1 लिटर घेतलेलं आहे। याला आपण गॅसवरती कोमट होण्यासाठी ठेवलेलं आहे। आणि हो, पाणी जोपर्यंत कोमट होत आहे तोपर्यंत कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आता पाणी इथे कोमट होत आहे तोपर्यंत आपण घेऊयात आपल्याला लागणारी पहिली वस्तू, ती म्हणजे तेजपत्ता, जी की आपल्या मसाल्यामध्ये असते आणि अगदी स्वस्तात किराणा दुकानामध्ये भेटते। 2 स्वच्छ तेजपत्त्याची पानं घ्यायची आहेत। आणि तेजपत्ता वापरण्याचं कारण असं की यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं। तेजपत्त्याचं पाणी पिल्यामुळे आपलं जे मेटाबॉलिझम आहे ते बूस्ट होतं आणि त्यासोबतच आपण जे पाणी पित आहोत त्याचा टेस्टही चांगला होतो। यामुळे तेजपत्त्याच्या पानाचा वजन कमी करण्यासाठी खूप जास्त फायदा होतो, पण याला योग्य पद्धतीने वापरणंही तेवढंच महत्त्वाचं आहे। तर आता आपण इथे 1 लिटर पाण्यामध्ये 2 तेजपत्त्याची पानं अशा प्रकारे तोडून टाकलेली आहेत। पाणी थोडंसं कोमट झालं की त्यानंतर यामध्ये पानं टाकायची। आणि यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत मेथी दाणे। मेथी दाणे देखील खूपच स्वस्तात किराणा दुकानामध्ये मिळतात आणि मेथी दाण्यामध्ये देखील फायबर कंटेंट असतो। मेथी दाण्याचं पाणी पिल्यामुळे किंवा मेथी दाणे खाल्ल्यामुळे आपलं पोट भरल्यासारखं वाटतं आणि खूप वेळ आपल्याला भूक लागत नाही। त्यामुळे आपली जी कॅलरी काउंटिंग आहे ती कमी होते आणि यामुळे आपल्याला वजन कमी करण्यासाठी खूप जास्त मदत होते। मेथी दाण्याचे अजून बरेच फायदे आहेत। अगदी डायबिटीज पेशंटसाठी देखील मेथी दाण्याचं पाणी किंवा मेथी दाण्याचा चहा खूप जास्त फायदेशीर ठरू शकतो। तर इथे आपल्याला जास्त नाही, फक्त 1 चमचा मेथी दाणे घ्यायचे आहेत। आणि आपण जे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपण 1 चमचा मेथी दाणे टाकलेले आहेत। यानंतर आपण याला थोडंसं उकळी येऊ देणार आहोत। आणि यानंतर आपल्याला इथे लागणार आहे जिरे। जिरे आपण दररोज भाजीसाठी वापरतो आणि जिऱ्यामध्ये देखील मॅग्नीज, लोहतत्व, कॅल्शियम, झिंक आणि फॉस्फरस असं भरपूर प्रमाणात असतं। आणि जिऱ्याचं पाणी देखील आपल्या शरीरामधील फॅट, चरबी कमी करण्यासाठी खूप जास्त कामी येतं। इथे आपल्याला 1 चमचा जिरे लागणार आहेत। आणि आता हे जिरे आपण टाकणार आहोत पाण्यामध्ये। 1 चमचा जिरे पाण्यामध्ये टाकून घेतल्यानंतर आता आपण याला छान उकळी येऊ देणार आहोत। आता या 3ही वस्तू खूप जास्त आपण जसं पाहिलं की आपल्या वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत। यामध्ये भरपूर गुणधर्म आहेत जे की आपला पूर्ण फॅट लॉस करतील आणि आपलं वजन कमी करतील। पण याला जर तुम्ही एकत्र अशा पद्धतीने वापरलं तर अगदी तुमचा जो वजन आहे किंवा फॅट आहे तो पूर्णपणे झटक्यात कमी होतो। पण वजन तेव्हाच कमी होईल जेव्हा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला कधी किंवा कसं वापरायचं ते तुम्ही पाहिलं तर, कारण की अर्धवट माहिती आपल्यासाठी काहीच कामी येणार नाही। 100% रिझल्ट हवा असेल तर पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये पहा। जर तुम्हाला शुगर नाही, तुम्हाला जर यामध्ये अजून 1-2 वस्तू ऍड करायच्या असतील तर त्या तुम्ही कोणत्या करू शकता, किंवा अजून तुम्हाला याला चविष्ट बनवायचं असेल तर ते कसं बनवायचं ते देखील आपण पुढे पाहणार आहोत। त्या अगोदर इथे तुम्ही पाहू शकता मी गॅस बंद केलेला आहे। छान याला उकळी आलेली आहे। मेथी दाण्यामुळे याचा कलर जो आहे तो अशा प्रकारे पिवळसर होतो। आता आपण गॅस बंद केलेला आहे। थोडंसं पाणी आपण थंड होऊ देणार आहोत, किंवा गरमच असताना हे जे आपण यामध्ये वस्तू टाकलेल्या आहेत ते आपण गाळून घेऊयात। आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। या पाण्याची सर्वात विशेष गोष्ट म्हणजे या पाण्याची चव जी आहे ती खूप छान राहते। अजिबात कडवट किंवा अशी वेगळी चव लागत नाही। त्यामुळे आपण याला बिनधास्त आवडीने घेतो, कारण की काय होतं, थोडं
चवीला चांगलं पाणी नसेल तर आपण 1-2 दिवस घेतो आणि सोडून देतो, पण असं न करता फक्त एकदा हे पाणी बनवून पहा, एकदा पिऊन घ्या. अगदी तुम्ही दुसऱ्या वेळेस आवडीने बनवाल एवढं छान चवीला लागतं. त्यासोबतच तुम्हाला जर डायबिटीसचा त्रास नसेल तर तुम्ही 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा मध टाकून पिऊ शकता, किंवा 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा मध आणि 1 चमचा लिंबाचा रस टाकून देखील तुम्ही याला पिऊ शकता, अगदी तुमच्या आवडीनुसार. पण यामध्ये लिंबू किंवा मध टाकायची गरजच पडत नाही, एवढं छान हे पाणी चवीला लागतं. आता आपण पाहूया त्याला कसं घ्यायचं आणि केव्हा घ्यायचं. हे 1 लिटर पाणी मी बनवलेलं आहे, तर दिवसामध्ये 1 लिटर पाणी आपल्याला हे प्यायचं आहे. दिवसामध्ये तुम्ही जसं सकाळी जास्त संध्याकाळी कमी असं पाणी हे घेऊ शकता, पण पूर्ण दिवसभरामध्ये हे 1 लिटर पाणी आपल्याला संपवायचं आहे. अगदी थोडंसं कोमट करून प्रत्येक वेळेस हे पाणी प्यायचं आहे, थंड पाणी प्यायचं नाही. आणि दिवसा कधी जरी पिलं तरी चालेल, पण सकाळी उठल्यानंतर आपल्याला काही खाण्या अगोदर, ब्रश करण्या अगोदर हे पाणी घ्यायचं आहे. म्हणजे सकाळी सकाळी आपल्याला कोमट 1 ग्लास पाणी हे प्यायचं आहे. म्हणजे आपल्याला हे पाणी दिवसभरात 1 लिटर असं संपवायचं आहे, पण सुरुवातीला सकाळी 1 ग्लास आपल्याला हे कोमट पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही दिवसभरात कधीही पाणी पिऊ शकता. कमी जास्त पाणी पिलं तरी चालेल, पण कोमट करून पाणी प्या. पुरुष मंडळी किंवा स्त्रिया जरी याला घेत असतील तरी आपल्याला दिवसभरामध्ये अशी भरपूर कामं असतात, इकडे तिकडे जातो, घरातील बरीच कामं करतो, तर यामध्ये आपला बराच असा व्यायाम होतो, तर वेगळा असा व्यायाम करायची गरज पडणार नाही. त्यासोबतच खाण्यामध्ये म्हणलं तर तुम्ही सर्व गोष्टी खाऊ शकता, पण बाहेरचं खाणं टाळा. म्हणजे कसं, बाहेरचं खाणं एक तर चांगलं शुद्ध नसतं, घरातल्या वस्तू खा, शुद्ध असतात, पौष्टिक असतात. बाकी तुम्हाला वेगळं काही करायची गरज पडणार नाही. एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्ही स्वतः रिझल्ट घ्याल. अगदी 7 दिवस आपल्याला हे पाणी प्यायचं आहे न चुकता. पाणी घ्यायच्या पहिल्या दिवशी वजन करा आणि 7व्या दिवशी वजन करा. अगदी तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, एवढा छान तुम्हाला रिझल्ट भेटेल, तेही कोणतीही जिम, एक्सरसाइज, व्यायाम किंवा डाएट न करता. घरातील फक्त 3 वस्तूचा उपयोग करून आजच करा आणि मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून वजन कमी करण्यासाठी सर्वांनाच याचा फायदा होईल. चवीला छान असल्यामुळे पूर्ण 1 ग्लास मी इथे पाणी पिलेला आहे. आणि हो, पूर्ण डिटेल्स मध्ये मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. तरीही तुमचे काही प्रश्न असतील, क्वेरीज असतील, तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तसं तर लक्षपूर्वक व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.